नमस्कार मंडळी, मी कोमल. तुमचं सगळ्यांचं कोमल्स रेसिपीमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत वालच्या शेंगांची रेसिपी. अगदी सिंपल पद्धतीने. ही भाजी बनवायला पण खूप सोपी आहे आणि खायला पण खूप चविष्ट लागते. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत वालच्या शेंगा. तर वालच्या शेंगा घ्यायच्या, त्यांना सोलून घ्यायच्या, त्यांची जी साल असते ती काढून घ्यायची. वालच्या शेंगांचे खूप सारे असं हेल्थ बेनिफिट्स देखील आहेत, जसे की डायबिटीज असणाऱ्यांसाठी ही भाजी खूप चांगली आहे. किंवा तुम्ही वेट लॉस करत असाल तर लो कॅलरीज आणि हाय फायबरमुळे वेट लॉसलाही जर तुम्ही ही डाएट घेतली तर खूप चांगली आहे. जर तुम्हाला डाएटसाठी मस्त मस्त आणि टेस्टी रेसिपी खायच्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, मी त्याच्यावरती नक्की रेसिपी शूट करेन. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे, तशीच खायलाही खूप चविष्ट लागते. जास्त गोष्टींची झंझट न करता अगदी सिंपल पद्धतीने होते आणि अगदी सिंपल साहित्यातही होते. मी कढईमध्ये 2 ग्लास पाणी टाकलं. त्याच्यामध्ये जे आपण वालच्या शेंगा धुवून घेतल्या होत्या त्या टाकून दिल्या. त्यांना मस्त असं उकळून घ्यायचं, म्हणजे वालच्या शेंगा शिजल्या की ते बघून घ्यायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही वालच्या शेंगा केल्या तर अगदी छान लागतात. तुम्हीही या पद्धतीने वालच्या शेंगा करून बघा. वालच्या शेंगा शिजून रेडी झाल्यात का ते बघून घ्यायचं. आता ते कसं बघायचं मी तुम्हाला सांगते. थोड्याशा वालच्या शेंगा घ्यायच्या चमच्यामध्ये, तर ती थोडी हाताने दाबून बघायची. जर हाताने व्यवस्थित दाबली जाते तर ती शिजून रेडी आहे, आणि जर थोडी दाबायला जड जाते तर ती थोडी अजून कच्ची राहिलेली आहे. तर तिला अजून 1 किंवा 2 मिनटं शिजू द्यायची. आपल्या वालच्या शेंगा शिजून रेडी झालेल्या आहेत. मी इथे एक भांडं घेतलं, त्याच्यावरती चाळणी ठेवली. चाळणीमध्ये शिजवलेल्या वालच्या शेंगा टाकून द्यायच्या, म्हणजे पाणी खाली गळून जाईल आणि शेंगा चाळणीत येऊन जातील. अशीच मस्त मस्त आणि अगदी सिंपल रेसिपी बघण्यासाठी काय करावं लागेल, कोमल्स रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर चला आपली ते पुढची प्रोसेस बघूया. तर बघा, तुम्हाला मी वालच्या शेंगा दाखवते एक वेळेस अजून. बघा किती मस्त शिजलेल्या आहेत. तर आता पुढे काय करायचं, चला ना दाखवते ना पुढे काय करायचं. काहीतरी नवीन रेसिपी करतायत आणि जास्त भांडे भरतायत तर आई बोलेल बरं का, म्हणून जास्त भांडी नाही भरायची. तर ज्या कढईमध्ये आपण शेंगा शिजवल्या होत्या तीच कढई धुवून घ्यायची आणि तिलाच गॅसवरती ठेवायची. तिचं थोडं पाणी जळू द्यायचं. मग त्याच्यानंतर कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचं. ते मस्त तड उडू द्यायचं. मग त्याच्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा तिखट टाकायचं, अर्धा चमचा मीठ टाकायचं, आणि जी आपण शेंगा शिजवलेल्या होत्या त्या टाकून द्यायच्या आणि त्यांना मस्त असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स. एवढी सिंपल रेसिपी की कोणीही करू शकतं. जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहेत, अगदी सिंपल तिखट, मीठ आणि शेंगा. आता मी तुम्हाला दाखवते या शेंगा. तर या शेंगांना थोडंसं असा ओलसरपणा आहे, तर आपल्याला तो ओलसरपणा त्यांचा कमी करायचा आहे. तर त्याला थोडंसं जळू द्यायचं, म्हणजे ना त्या शेंगा खूप छान लागतात खायला. तर त्याच्यासाठी कढईवरती झाकण ठेवून द्यायचं आणि 2-3 मिनिटं मस्त तसंच त्यांना वाफू द्यायचं. मग त्याच्यानंतर झाकण काढून घ्यायचं. बघा मस्त अशा शेंगा रेडी झालेल्या आहेत. थोड्या कढईला चटकलेल्या असतात तेव्हाच त्या रेडी होतात व्यवस्थित. तर तुम्हाला दाखवते मी. बघा किती छान मस्त शेंगा रेडी आहेत. गॅस बंद करायचा, मस्त कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायचं चपाती किंवा भाकरीबरोबर. स्वस्त राहा, मस्त खा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.